नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे। दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून नित्यकर्म संपल्यावरती प्रत्येक माणसाने पूजा करावी असे शास्त्र आहे। एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये कुटुंबातील एक जण देवांची पूजा करतात आणि बाकीचे सर्वजण देवाला नमस्कार करून फुले वाहतात। सर्व देव एकाच ठिकाणी ठेवतात, निरनिराळ्या ठिकाणी देव ठेवून त्यांची पूजा करायची नसते। घरातील देवीच्या किंवा सर्व देवतांच्या मूर्त्या आपल्या अंगठ्यापेक्षा मोठ्या नसाव्यात। आपल्या पिढ्यानपिढ्या तसेच पुढे चालत येतात। आपल्या पूर्वजनांपासून भरपूर लोकांनी त्यांची पूजा केलेली असते। जेवणापूर्वी स्नान करून पवित्र व प्रसन्न मनाने पूजा केली पाहिजे। देवपूजा करण्याआधी देवाला जागे करण्यासाठी घंटा वाजवली जाते। डायरेक्ट देवांना उचलू नये, आधी घंटा वाजून नंतर देवांना आपण स्नान करण्यासाठी घ्यावे। देवाला वाहण्यासाठी फुले ताजी आणि सुवासिक असावी। प्रत्येक देवाला वेगवेगळ्या प्रकारचे फुले आवडतात, तशी जर आपल्याला मिळणे शक्य असेल तर प्रत्येक देवाच्या आवडीनुसार आपण वेगवेगळ्या प्रकारची फुले देवांना अर्पण करू शकतो। गणपतीला लाल फूल आणि दुर्वा आवडतात, तसेच शंकराला पांढरे फूल आणि बेलपत्र आवडते। तसे विष्णूंना पिवळे फूल आणि सुवासिक फुले आणि तुळस आवडते। त्या ऋतूमध्ये ज्या पद्धतीची फुले मिळतील त्या पद्धतीने आपल्याला ताजी फुले देवांना अर्पण करायची आहेत। महादेवांच्या पिंडीवरती बेलाचे पान नेहमी पालथे व्हावे। बेलाचे पान वाहताना त्या पानाच्या कडेला जो देठाला असतो तो गाठ असते, ती गाठ काढून आपल्या नखांनी ती गाठ काढून पाण्यामध्ये बुडवून महादेवाच्या पिंडीवर व्हावे। दिव्यामध्ये 2 वाती एकत्र करून त्यांची एक वात तयार करायची आहे आणि 2 वातींचा मिळून आपल्याला दिवा लावायचा असतो। ज्या देवांना जो नैवेद्य प्रिय आहे त्या दिवशी त्या सणावाराला त्या प्रकारचा नैवेद्य केला जातो। पण दररोजच्या करता आपण जे अन्नपदार्थ खातो त्यातीलच काही हे देवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे। देवाला नैवेद्य दाखवताना पाण्याने एक चौकोन करून घेऊन त्या चौकोनाचे मंडल करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये नैवेद्याचे ताट ठेवून आपल्याला देवाला असे पाणी फिरवून देवाला नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे। आपण देवाला जे फुले वाहिलेली असतात ते निर्माल्य आपल्या परत पायाखाली येणार नाही किंवा पायदळी पडणार नाहीत अशा ठिकाणी टाकावेत। देवापुढे जी आपण समई लावलेली असते तिचे तोंड दक्षिणेकडे करू नये। समई किंवा निरांजन तेल आणि तूप एकत्र टाकू नये। समईच्या ज्योतीवरती निरांजनीची ज्योत पेटू नये। समईमध्ये 3 वाती लावू नये। ज्यावेळी आपण देवांची पूजा करतो त्यावेळी दिवा लावतो, त्यावेळी दिव्याला हळदी कुंकू वाहून फूल वाहून दिव्यालाही नमस्कार करत जावा। एका हाताने आपण देवाला कधीही नमस्कार करू नये। घरातून बाहेर जाताना आणि पुन्हा घरात येताना आपण प्रथम देवाला नमस्कार करीत जावा। ज्यावेळी आपण घरातून कोणत्याही चांगल्या कामासाठी बाहेर जात असं त्यावेळी देवापुढे साखर ठेवून देवाला नमस्कार करून आपल्या मनातील जी गोष्ट आहे ते काम पूर्ण करायचे आहे ते देवाला सांगून आपण घराबाहेर पडावे। शाळीग्रामवरती अक्षदा वाहू नये। देवघरामध्ये कोणत्याही 2 मूर्ती देवघरामध्ये 2 शंख, 2 महादेवाच्या पिंडी, 2 शाळीग्राम, 3 कोणत्याही देवीच्या मूर्ती आणि 3 गणपती अशा मूर्ती देवघरात ठेवू नये। महादेवाचेही देवघरामध्ये पिंडच ठेवावी। शंकराचा फोटो देवघरामध्ये ठेवू नये। भंगलेल्या मूर्ती, तुटलेले टाक देवघरामध्ये ठेवू नये। ज्यावेळेस आपण असे म्हणतो की आपल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेले देव असतात आणि त्यांना नाकाला, डोळ्याला, तोंडावरती बीळ पडलेले असते आणि आपण ते तसेच पूजा करत राहतो तर हे चुकीचे आहे। देवघरामध्ये तुटलेले किंवा भंगलेल्या कोणत्याच प्रकारच्या मूर्ती ठेवू नये, त्यांचे लगेच विसर्जन करावे। विसर्जन करताना देवांचे विसर्जन करताना
आपण त्यांच्याबरोबर दही भाताचा नैवेद्य दाखवून देवांचे विसर्जन करायचे आहे. देवांच्या मूर्तीचे किंवा फोटोचे तोंड दक्षिणेकडे होईल अशा पद्धतीने आपल्याला देव ठेवायचे नाहीत. ज्यावेळेस आपण देवाचे स्तोत्र पठण करत असतो त्यावेळेस ते स्तोत्र मोठ्या आवाजाने पठण करावेत. तर ज्यावेळेस आपण जपमाळ करत असतो किंवा कोणत्याही देवाचा जप करत असतो त्यावेळेस जप हा मनातल्या मनात केला जावा. देवाला ज्यावेळेस आपण गंध लावतो त्यावेळेस आपल्या करंगळी शेजारच्या बोटाने लावावे. पण आपण ज्यावेळेस कोणाला इतर सुवासिनींना किंवा कोणाला हळदी कुंकू लावतो त्यावेळेस आपल्या अंगठ्याने इतरांना हळदी कुंकू लावावे. ओले कपडे अंगामध्ये तसेच ठेवून आपण देवपूजा करू नये. देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवावे. पहाटे उठल्यावरती प्रथम आपण भूमीला वंदन करावे. ज्यावेळी आपले दिवसभर भूमी आपला सगळा बोजा सांभाळत असते त्यावेळेस आपण जमिनीवरती पाय ठेवताना सर्वप्रथम त्याची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कपाळावरती गंध लावल्याने बुद्धी पवित्र राहते. आपल्या आराध्य देवतेची पूजा दररोज नित्यनेमाने उपासना करीत जावी. देवघर कुठे असावे? देवघर ईशान्य कोपऱ्यामध्ये म्हणजेच उत्तर आणि पूर्व दिशेच्या मध्ये जो कोपरा येतो त्या ठिकाणी आपले देवघर असावे. जर त्या ठिकाणी आपल्याला शक्य नसेल तर देवघर हे पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला असावे. शक्यतो स्वयंपाकघरामध्ये देवघर ठेवू नये. ज्यावेळेस आपण कोणत्याही पद्धतीचा स्वयंपाक केला जातो त्यावेळेस म्हणजे याचा अर्थ असा की ज्यावेळेस मांसाहार वगैरे आपल्या घरामध्ये केला जातो त्यावेळेस किचनमध्येच आपण स्वयंपाक करतो आणि किचनमध्येच आपले देवघर जर असेल तर ते किचनमध्ये देवघर ठेवू नये. जिन्याखालीही देवघर ठेवू नये. देवघरामध्ये जास्त देव ठेवणे टाळावे. घरातील देवघर म्हणजे घरातील शांती व सकारात्मकतेचे प्रतीक असते. मन शांत राहते, एकाग्रता वाढते, घरामध्ये पवित्रता राहते. समाधानाने वागणे हीच खरी सुखाची गुरुकिल्ली आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.